बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या जोरात चालू आहे आणि अशातच विशाल कोटियन याला जी शिक्षा सुनावली आहे बिग बॉसने. प्रकरण काय होतं, राकेश आणि विशाल मध्ये जे काही भांडणं झाले, जे काही वाद झाला ना, तो वाद झाल्याच्या नंतर विशालची चूक होती, महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण चूक विशालची होती, तेवढी चूक राकेशची पण होती. त्यानंतर बिग बॉसने विशालला कडक शिक्षा सुनावली. संपूर्ण सीझन होईपर्यंत तो नॉमिनेट तर असणारच आहे, पण दुसरी गोष्ट, तो एकही टास्क सीझन होईपर्यंत खेळू शकत नाही. ही खूपच मोठी शिक्षा आहे. त्यामुळे ना मला फक्त एवढंच सांगायचंय, बिग बॉस मराठी सीझन 6 हा जो शो आहे ना, आपल्या महाराष्ट्राचा शो आहे. विशाल कोटियन हा पण एक मराठीच माणूस आहे, एक मराठी मावळा आहे. त्यामुळे मला फक्त बिग बॉसला एवढंच सांगायची इच्छा वाटते, जे काय झालंय त्याची चूक त्याला कळाली. कारण ज्या पद्धतीने तो सध्या प्रोमो मध्ये, त्या एपिसोड मध्ये रडताना दिसलाय ना, कुठेतरी असं वाटतं की त्याला त्याची चूक कळाली आणि त्याला त्याची खंत वाटते. त्यांनी मनापासून ती खंत व्यक्त केलेली आहे. म्हणून बिग बॉसला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं, जे काही झालंय ते सगळं सोडून द्या आणि एक मराठी मावळा आहे, एक आपला माणूस आहे, म्हणून त्याला सगळे टास्क खेळण्यासाठी परमिशन द्या. कारण विशाल कोटेन हा उत्तम खेळाडू आहे, चांगल्या पद्धतीने मास्टर माइंड. रितेश देशमुख सर त्याला प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर मास्टर माइंड म्हणतात. त्याचं कारण असं आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीने तो प्रत्येक टास्क, ज्या पद्धतीने तो आता शेवटपर्यंत आलाय ना, खरंच महाराष्ट्राचा फेवरेट खेळाडू आहे. त्याला संधी द्या, एवढंच सांगायचं होतं. विशाल कोटियन हा बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता झालाच पाहिजे. आणि विशाल कोटियनला विजेता कोणाकोणाला बघायचंय नक्कीच कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बिग बॉस मराठी सीझन 6 पर्यंत जे काही त्यांची टीम आहे ना बिग बॉसची, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे.